हा माझा ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे ठाणे टू चिपळूण. रात्रीचे वाजले आहेत 11:15 आणि मी निघाले आता डोंबिवली स्टेशनला. हे मला स्टेशनपर्यंत सोडायला आले होते. नेहमी गावी जाताना मी ओव्हर एक्सायटेड असते, एवढी खुश असते, पण आज एक्सायटेड पण होती आणि पोटात माझ्या गोळासुद्धा होता, कारण की हा प्रवास होता तो माझा एकटीचा होता. कारण की माझ्या मुलाची 9ची एक्झाम चालू आहे, त्यामुळे दोघांपैकी आम्हाला एकालाच जायचं होतं. मी ऑलवेज रेडी असते गावी जाण्यासाठी. तर आता मी निघाले शिमग्याला, माझ्या गावी वेळंबला. तर मी ठाणा स्टेशनला पोचले आणि ही पहा केवढी गर्दी, म्हणजे ब्रिजवरतीच. माझी ट्रेन होती रात्री 1ची, 1:05. मग प्रतीक्षा संपली, माझी ट्रेन आली. ती असल्यामुळे मी जास्त काही सामान कॅरी केलं नव्हतं. फक्त माझ्याकडे ह्या जम्बोमध्ये ना मोठा पालखीसाठी हार आणि फुलं होती, तीच मला खूप जड झाली होती. फायनली फटकन माझी सीटसुद्धा भेटली. ही मिडलवाली माझी सीट आहे आणि मग मस्तपैकी रेस्ट करायला मी रेडी झाली. पण हे सिच्युएशन खूप घाबरणारं आहे हां. सकाळचे वाजले आहेत 5. अर्धा तास जवळजवळ ट्रेन लेट होती आणि मी माझ्या स्टेशनसाठी सज्ज होती उतरण्यासाठी. चिपळूण माझं स्टेशन आलं आणि मी उतरली. प्लॅटफॉर्मलासुद्धा भली रांग होती लोकांचीच, म्हणजे शिमग्याला आलेल्या लोकांची. त्यांच्याबरोबरच मी सुद्धा चालली होती आणि माझी ट्रेन लेट असल्यामुळे माझ्या रेग्युलरच्या गावी जाणाऱ्या बस आहेत ना, त्या निघून गेल्या होत्या. त्यामुळे ह्या लाईनीमध्ये मला उभं राहावं लागलं. आणि हे आहे आमचं चिपळूण रेल्वे स्टेशन. खूपच छान मस्त एकदम. बघितल्यानंतर एवढं म्हणजे भारी वाटतं आणि पहाटेला गारवासुद्धा होता. चला तर मग माझी बस निघून गेल्यामुळे मला हे डेपोमध्ये जाण्यासाठी 6 रुपयाची तिकीट फाडून मला जावं लागलं डेपोमध्ये. आणि मग डेपोमधून मी ही ST पकडलेली आहे, जी की मुंबईवरून आलेली आहे आणि मी माझ्या म्हणजे शृंगारतळीपर्यंत मला सोडणार आहे. आणि मी जेव्हा जेव्हा गावी जाईल तेव्हा माझे पप्पा मला भेटायला आल्याशिवाय राहतच नाही, सकाळ संध्याकाळ. तर पप्पासुद्धा येऊन गेले आणि मग माझ्या घरापर्यंत घेऊन जायला येणार होते माझे चुलत सासरे. त्यांचीच मी वाट बघत होती आणि फायनली ते आले. पालखी घेण्यासाठीच मी गावी आलेले, त्यामुळे संध्याकाळी पुन्हा मला मुंबईसाठी रिटर्न व्हायचं आहे आणि तेव्हा माझे पप्पा येणार आहेत मला घेऊन जाण्यासाठी. आणि आमचं सासर आणि माहेर जोडणारं हे शृंगारतळी एकच मार्केट आहे, तिथे मला पप्पा भेटत असतात. तर मी निघाले आता सासरी वेळंबला. आणि हा रोड आहे तो तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिला असणार. खूप छान रोड आहे, खूप भारी वाटतं, पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि सकाळचं सूर्य भारी वाटत होतं एकदम आणि थंडीसुद्धा लागत होती. फायनली मी माझ्या घरी पोचलेली आहे आणि माझे चुलत सासू सासरे 2-3 दिवस आधीच गावी आलेले आहेत, कारण की होळी वगैरे असते म्हणून. तर मी सर्वात आधी हार काढून घेतला बाहेर, कारण की तो पिशवीमध्ये जास्तच खराब होऊन गेला असता म्हणून. चला मग आता हे वातावरण बघा, सकाळचे वाजले आहेत 7:15. पुढील ब्लॉगमध्ये भेटूया. बाय, टेक केअर.